नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मंडळाकडे ऑनलाईन बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागते। तुम्हाला जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल तर तुम्ही आता मंडळाच्या वेबसाईटवरती डायरेक्ट नोंदणीचे फॉर्म कुठूनही भरू शकता। पण मित्रांनो, आता वेबसाईटवरती काही नियमात बदल करण्यात आले आहेत। वेबसाईट नेहमी अपडेट होत असल्यामुळे फॉर्ममध्ये काही बदल करण्यात आले आहेत। ते बदल समजावून घेऊनच तुम्हाला हा फॉर्म भरायचा असतो। फॉर्ममध्ये नवीन ऑप्शन सुद्धा ॲड करण्यात आले आहेत। हे नवीन नियम कोणते आणि बांधकामावरचे ऑनलाईन नोंदणी फॉर्म कसे भरायचे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तसेच तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, बांधकाम कामगार म्हणून तुम्हाला बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 3 कागदपत्रांची आवश्यकता असते। त्यामध्ये एक म्हणजे तुमचं आधार कार्ड, त्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि तुमचे रेशन कार्ड। ही 3 कागदपत्रे तुम्हाला बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आवश्यक असतात। आता आपण बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी प्रत्यक्षात कशी करायची ते या ठिकाणी पाहूयात। बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे। आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हा एक पहिला ऑप्शन दिसतो, याच्यावरती क्लिक करायचा। यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही सध्या वापरत असलेला मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे। हा मोबाईल नंबर टाकत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डला जो लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या समोर बांधकामावरची नवीन नोंदणीचा फॉर्म हा ओपन झालेला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी पर्सनल डिटेल्स यामध्ये बांधकामावरची वैयक्तिक माहिती भरायची आहे। या फॉर्ममध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बांधकामावरचे पहिले नाव टाकायचं आहे, त्यानंतर बांधकामावरच्या पतीचे वडिलांचे नाव टाकायचं आहे, त्यानंतर बांधकामावरचे आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला बांधकामावरची लिंक सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला आधार कार्ड तुम्हाला ऑटोमॅटिक फिल झालेलं दिसेल। त्यानंतर त्याच्या बाजूला मॅरिटल स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती, या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार वैवाहिक आहे की नाही हे तुम्हाला मॅरिड अनमॅरिड हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर त्याच्या खाली डेट ऑफ बर्थ जे असेल ते टाकायचे आहे। त्यानंतर एज हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर त्याच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला बांधकामावरची कोणत्या कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला मोबाईल नंबर, बांधकामावरचा जो मोबाईल नंबर मगाशी आपण दिलेला होता तो ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड म्हणजे पत्ता आधार कार्डानुसार तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर किंवा घर इमारत क्रमांक या ठिकाणी तुम्ही काही टाकलं तर चालेल किंवा सोडून दिलं तरी चालेल। त्याच्या खाली रस्ता रोड जर तुम्हाला माहीत असेल तर तो रस्ता रोड तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला एरिया, विलेज म्हणजे क्षेत्र आणि गाव या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर सिटी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गावाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर त्याच्या खाली जवळपास एखादी महत्त्वाची फोन असेल तर ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, नसेल तर सोडून देऊ शकता। त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला राज्य हे ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं पाहायला मिळेल। त्यानंतर त्याच्या खाली तुमचा जिल्हा जो असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला पोस्ट ऑफिस तुमचं जे असेल जवळचं ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। पोस्ट ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर बाजूला पिनकोड हे ऑटोमॅटिक तुम्हाला फिल झालेलं दिसेल। आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली फॅमिली डिटेल्स म्हणजे कौटुंबिक तपशील भरायचा आहे। या कौटुंबिक तपशीलमध्ये तुमचं नाव म्हणजे बांधकामावरचं नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। या ठिकाणी बांधकामावरची संपूर्ण माहिती पुन्हा एकदा भरून घ्यायची आहे। त्यानंतर त्यांच्या कुटुंबामधील ज्या काही व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींची नावे तुम्हाला या कौटुंबिक तपशीलमध्ये ॲड मोर या बटनावरती क्लिक करून संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे। ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली परत एम्प्लॉयर डिटेल्स नियोक्ता तपशील म्हणजे डिटेल्स ऑफ द 90 डेज वर्किंग सर्टिफिकेट 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील म्हणजे 90 दिवसाचे प्रमाणपत्र आपण जे घेतलेलं आहे त्या प्रमाणपत्रावरील संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायचं। आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा कामगाराच्या कामाचे स्वरूप, कामगार कोणत्या प्रकारचे काम करतो ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे तुम्ही हा 90 दिवसाचं प्रमाणपत्र कोणाकडून घेतले ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील। या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर, ग्रामसेवक किंवा नगरपालिका, नगर परिषद, नाका कामगार जिथून कुठून तुम्ही हा प्रमाणपत्र घेतलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी मी कॉन्ट्रॅक्टरकडून घेतलेलं आहे ते मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय। आता त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला या ठिकाणी जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला जावक दिनांक टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला डिस्पॅच नंबर म्हणजे जावक क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्या खाली ठेकेदार किंवा विकासाचे नाव हे संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला नियोक्त्याचा जिल्हा जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर नियोक्त्याचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी खाली तुम्हाला एक नोट पाहायला मिळेल।
कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेली योग्य तालुका सुविधा केंद्र निवडा. म्हणजेच काय, नोंदणी केल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये तुमची सर्व कागदपत्रे घेऊन जायची आहेत. ही सर्व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन जाऊनच तुम्हाला पडताळणी करावी लागणार आहे. आता पडताळणीसाठी तालुका सुविधा केंद्र निवडा या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचे तालुका सुविधा केंद्र निवडू शकता. आता यानंतर नोंदणी करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता असते, ती अपलोड करावी लागतात. आता या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणजे समर्थन दस्तावेज या ठिकाणी आपल्याला आपली कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करायची आहेत. ही सर्व ओरिजिनल कागदपत्रे आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा म्हणजे आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी ब्राउज या बटनावरती क्लिक करून अपलोड करायचं आहे. त्यानंतर 90 दिवसाचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ब्राउज या बटनावरती क्लिक करून अपलोड करायचं आहे. आता यानंतर ही कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली एक ऑप्शन दिसेल, क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स. म्हणजे काय, तुम्ही बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्राला जेव्हा भेट देणार ती तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जी योग्य तारीख वाटते ती तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली एक चेक बॉक्स दिसेल, तो चेक मार्क ओके करायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सेंड OTP याच्यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP, तो OTP तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एंटर OTP या ठिकाणी टाकायचा आणि व्हॅलिडेट OTP करायचा आहे. व्हॅलिडेट OTP केल्यानंतर तुमचा फॉर्म हा मंडळाकडे सक्सेसफुली सबमिट करण्यात येईल. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर प्रिंट काढून घ्यायचं आहे आणि ज्या तारखेला तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेला आहे त्या तारखेला तुमची सर्व ओरिजिनल कागदपत्रे म्हणजे तुमचं आधार कार्ड, 90 दिवसाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि हे अपॉइंटमेंट लेटर घेऊन तुम्ही तुमच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी जायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन नोंदणी करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.